सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तार। सिंधुदुर्गात सध्या फळांचा राजा असलेल्या आंब्याचा हंगाम सुरू आहे। येथील बाजारपेठांमध्ये हापूस, पायरी, केशर आंबे विक्रीस आले असून खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे। त्यातही देवगड हापूस खरेदीवर नागरिकांचा अधिक भर असल्याचे पाहायला मिळत आहे। मात्र सिंधुदुर्गात काही ठिकाणी कर्नाटकी हापूस विक्रीसाठी आल्याचे दिसून येत आहे। देवगड हापूसच्या नावावर कर्नाटकी हापूसची विक्री होत असून यामुळे सिंधुदुर्गातील नागरिक आणि पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक होत आहे। होय, या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हापूसच्या नावावर बाहेरच्या राज्यातून जो आंबा पिकवला जातो तो इथे देवगड हापूसच्या नावावर विकला जातो। देवगड हापूस म्हणून बाहेरून त्याला बॉक्स देतात, पण तो प्रत्यक्षात आंबा बाहेरच्या राज्यातला असतो आणि तो देवगड हापूसच्या नावावर खपवला जातो। खरं म्हणजे हे वास्तविक पाहता हे चुकीचं आहे, कारण देवगड GI नामांकन हे फक्त आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांसाठीच आहे किंवा बागायतदारांसाठी आहे आणि त्याला GI नामांकन जे मिळाले त्याला संपूर्ण म्हणजे त्याला आणखी टॅगिंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। परंतु त्या असंही असताना आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बाहेरच्या राज्यातून येऊन इथे आंबा विकला जातो आणि सगळ्याच लोकांना ह्या हापूस आंब्याबद्दल, देवगड हापूसबद्दल जी काय वैशिष्ट्ये आहेत ती माहीत आहेत असं नाही आणि त्यामुळे ते लोक बाहेरचे लोक येऊन त्यांना फसवत आहेत। पण त्यासाठी देवगड हापूसला महत्त्वाचं म्हणजे त्याचा आकार साधारण म्हणजे गोल लांबट, थोडासा लांबट पण गोल असतो। त्याच्यानंतर त्याचा रंग बघितला तर असा पिवळा आणि लालसर छटा असलेली असतो। साल पातळ असते, त्याचा स्वाद एक वेगळा असतो म्हणजे आणि मांसल भाग सुद्धा चांगला असतो आणि असं असताना लोकांना त्याबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे ते लोक फसत आहेत आणि बाहेरच्या राज्यातले लोक देवगड हापूसच्या नावावर तो आपला आंबा आणून विकत आहेत। खरं म्हणजे हे चुकीचं आहे। यासाठी शासकीय यंत्रणा सुद्धा आज सतर्क आहे आणि त्यामध्ये जो कोण असा बाहेरच्या राज्यातून आंबा इथे GI म्हणजे देवगडच्या नावावर विकत आहे त्याला सुद्धा खरं म्हणजे पनिशमेंट झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि यासाठी आपण सगळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे आंबा बागायतदार एकत्र येऊन यासाठी एक विशिष्ट नियम ठरवले गेले पाहिजेत असं मला वाटतंय। सिंधुदुर्गातील हापूस आंब्याला देवगड हापूस असे GI नामांकन मिळाले असून हा आंबा आकाराने गोल, थोडासा लांबट असून यावर पिवळ्या लालसर छटा असतात। या देवगड हापूसची साल ही इतर आंब्यापेक्षा पातळ असून याचा विशेष स्वाद असून ही खरी ओळख देवगड हापूसची आहे। देवगड हापूस सारखा आंबा अन्य कोठेही तयार होत नाही। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातही परराज्यातून आंबे देवगड हापूस म्हणून विक्री होत आहे। यामुळे आंबे विकत घेणारा ग्राहक फसला जात आहे। त्यामुळे ग्राहकांनी देवगड हापूसची खासियत लक्षात घेतली पाहिजे। प्रतिक्रिया अशी आहे की देवगड हापूस हा कसा आहे की आतमधून त्याचा कलर जो आहे तो हा केशरी आहे आणि कर्नाटकी हापूस जो आहे त्याचा आतून कलर पिवळसर येतो। त्यामुळे लोकांनी पण घेताना कापून तर कोण घेत नाही, पण घेताना पण तो विचार करायचा की हा आपल्याला आंबा घेतोय आपण तो कुठचा आहे, हापूस आहे, कर्नाटकी आहे की देवगड आहे। देवगडचा जर घ्यायचा आंबा झाला तर त्याची साल जी आहे ती पातळ येते आणि आपल्या कोकणी इतरचा म्हणजे आपल्या कुडा म्हणा किंवा आपल्या भोगवे या साईडचा जो आंबा आहे ती थोडी साल जाड येते, पण आतमध्ये तुम्हाला केशरच मिळणार। पिवळ्या कलरचा जर आंबा असेल आतमध्ये तो प्रामुख्याने येतो पिवळा, पण आपल्याकडे होऊ शकतो नाही असं नाही, पण जास्त ते प्रमाणात विक्री आता फसवणूक केली जाते आहे। कर्नाटकी आंबा आणून विक्री केला जातोय हे पण आहे, पण त्यामुळे लोकांनी पण विचार करायचा की हा आपण घेताना आपण आपल्या इथला लोकल आंबा घेतोय की कर्नाटकी घेतोय, आपण लोकांनी विचार करून आंबा खरेदी करायचा। देवगड हापूसचा आतील आणि बाहेरील रंग हा प्रामुख्याने केशरी तर कर्नाटकी हापूस हा आतून पूर्णतः पिवळा असतो। तसेच देवगड हापूस ओळखताना बाहेरील रंगावरून ओळखावा। सध्या या कर्नाटकी हापूसची विक्री मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही होत असून यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे। यामुळे ग्राहकाने विचार करून सतर्क राहून आंबा खरेदी करावा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।